साथ हैं, भुजबळ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माजी आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिपदातून डावलल्यामुळे राज्यासह नाशिक जिल्ह्यात आता भुजबळ समर्थक आणि समता परिषदेचे पदाधिकारी हे नाराज झाले आहेत। गेल्या 2 दिवसांपूर्वीच नाशिक शहराच्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर संतप्त भुजबळ समर्थकांनी टायर जाळून आपला निषेध व्यक्त केला होता। मात्र काल रात्री भुजबळ अर्ध्यावरच अधिवेशन सोडून नाशिकला आल्याने भुजबळ नेमकं काय भूमिका घेता याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। दरम्यान उद्या छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये समता परिषदेची बैठक ही संपन्न होणार आहे। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आमच्यासाठी धक्कादायक असल्याचं समता परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। दरम्यान छगन भुजबळ यांना पक्षात अपमानाची वागणूक मिळणार असेल तर आम्ही सर्व एकमुखाने राजीनामा देणार असल्याचं देखील राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप खैरे यांनी अटल न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। आज बैठक नाहीये साहेबांचं। रात्री नागपूरहून नाशिकमध्ये आज साहेब आलेले, साहेबांना भेटण्यासाठी कार्यकर्ते जमत आहे। समता परिषदेची बैठक उद्या 11 वाजता ठेवण्यात आलेली आहे प्रमुख कार्यकर्त्यांची। साहेब त्यानंतर साहेब कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे। अण्णा कुठं मीटिंग आहे नेमकं आणि कोण कोण मीटिंगला असणार? जयशंकर फेस्टिवल हॉल म्हणून आहे औरंगाबाद रोडला, तिथे मीटिंग आहे समता परिषदेची महाराष्ट्र राज्याची, आणि तिथे महाराष्ट्रातील सर्व समता परिषदेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक उपस्थित असणार आहेत। साहेब उपस्थित राहणार? साहेब स्वतः उपस्थित असणार आहे त्या बैठकीला। साहेब काल नाशिकमध्ये आल्यानंतर मी सगळ्या लोकांशी भेटून बोलून मग भूमिका मांडेन त्यामध्ये नाशिक। मग आता साहेब आता लोक जमायला सुरुवात झालेली आहे। आता साहेब बोलतील सर्वांशी आणि त्यानंतर काय भूमिका घ्यायची ती घेतील, आणि साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर संपूर्ण ओबीसी समाज आणि आम्ही सर्व कार्यकर्ते असू। अण्णा गेल्या अनेक वर्षांपासून अगदी साहेब मध्यंतराच्या काळात तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे जे उभे राहिलेले आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून ते मंत्रिमंडळामध्ये काम करतायत। अचानक असं वगळणं आपल्यासाठी किती वेदनादायक आहे? धक्कादायक आहे। वेदनादायक तर आहेच आहे, पण धक्कादायक आहे की म्हणजे यातून संबंधित लोकांनी काय मिळवलं ते सांगता येत नाही, पण आमच्या सर्व म्हणजे संपूर्ण ओबीसी समाजासाठीच धक्कादायक आहे। कार्यकर्त्यांसाठी तर आहेच, पण ओबीसी समाजासाठी धक्कादायक आहे। अनेक वर्ष आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या खात्यावरती काम केलेलं आहे। कोण कारण वाटतायत, कुणामुळे साहेबांना वगळले असं आपलं मत आहे? असं काही सांगता यायचं नाही, कारण आता तो शेवटी वरिष्ठांचा निर्णय आहे। काय झालंय ते नक्कीच आता ते साहेबच सांगू शकतील। आता आम्ही साहेबांशी चर्चा करू, त्यावेळेला आम्हालाही कळेल की काय नेमकं झालेलं आहे ते। साहेबांना असं वाटतं की कुठेतरी पक्षातून देखील जी वागणूक आहे ती अपमानाची वागणूक मिळते असं देखील त्यांनी सांगितलं। असं तर आता आम्हालाही वाटायला लागलेलं आहे, आणि जर अशा पद्धतीने होणार असेल तर आम्ही सर्वजण, मी स्वतः महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, मी आणि आमचे सर्व युवक पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे, आम्ही सर्वजण पक्षाचे राजीनामे देऊ। दरम्यान आज सकाळी नाशिकच्या भुजबळ फार्म येथे माजी मंत्री छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी समता परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दरम्यान पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून भुजबळ लासलगाव येवला आपल्या मतदारसंघात देखील पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे। दरम्यान आता छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेतात याकडेच आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। तुषार ठेपले, अटल न्यूज, नाशिक।